चिकित्सा शिलवट परामर्श हे शब्द आपल्या कानावर जाणं आवश्यक आहे की आपल्याला नेमकं काय पाणीमध्ये जरी शब्द असले तरी पण ते एकदा दोनदा तीनदा चारदा ऐकले तर आपल्याला म्हणणारे हा ऐकलेलं आहे. ते सत्काय चिकित्सा शिलवट परामर्श ही 3 बंधनं आहे पहिली. ती जर तोडली तर मनुष्य श्रोतापन्न होतो. म्हणजे तो त्या प्रवाहामध्ये आध्यात्मिक जीवन आणि उच्च विकासाच्या प्रवाहामध्ये दाखल होतो. तो परत माघारी येत नाही. आणि पुढची 2 बंधनं आहेत कामराग आणि पटीक. ही 2 बंधनं कमकुवत केली चिडचिड केली तर मनुष्य काय होतो सफलतागामी होतो. पहिली 5ही बंधनं तोडली तर तो काय होतो अनागामी बनतो. म्हणजे सत्काय चिकित्सा शिलवट परामर्श कामराग आणि पटीक. त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की सत्काय दीक्षी म्हणजे आपण काय करतो फक्त शरीर हेच आपण स्व म्हणतो. म्हणजे मी ज्यावेळेस आपण कल्पना करतो मी कोण आहे आपण आरशामध्ये पाहिलेलं आपलं जे शरीर आहे ते म्हणजे मी आपण समजतो आणि त्या मीला आपण कवटाळून बसतो. म्हणजे मी म्हणजे असं काय होतो की मी हा असा आहे. आपण परिवर्तनशील असतो बदलत असतो परंतु आपण काय करतो मी असा आहे. जन्मल्यापासून आपली वैचारिक बौद्धिक क्षमता तरी बदलत असते आपली समाज बदलत असते परंतु आपण काय करतो मी बदलत नाही मी आहे असाच आहे. त्या शरीराला त्यांनी धरून असतं त्यामुळे काय असते सवय लागली असते आपल्याला आहे की मी असा आहे मी रागीट आहे मी असं कसं आहे. परंतु आपण बदलतोय परिवर्तन होते आपल्यामध्ये नाही आपल्याला माहिती. म्हणून सत्काय दीक्षी म्हणजे ती आपल्याला सवय लागून जाते. बऱ्याच वेळेस आपण काय म्हणतो सवय मग आपल्याला वेगळ्या ज्या सवय लागतात त्या सवयीच्या माध्यमातून आपल्याला आपली ओळख करतो आपण हे हा म्हणजे मी आहे. परंतु त्याला आपण घट्ट पकडून बसतो मी बदलणार नाही असं म्हणतो. आपण बदलत असतो पण आपण स्वतःला अशी समज करू की हे जे सवयीचं बंधन आहे त्यामुळं त्याला सत्काय दीक्षी म्हटलं आहे. मग सत्काय दीक्षी आहे म्हणजे आपण बदलू शकतो याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही. मग काय करतो आपण शंका कुशंका घेतो त्याला म्हणतात विचिकित्सा. आता आपल्याला बदलायचं नाही. आता अनेक लोक नाही की ते बौद्ध धर्माचं काहीतरी कोणतरी प्रवचन देत आहे ऐकायचं नाही. आपल्याला ऐकलं तर काय होईल की आपल्याला बदलावं लागेल पण त्याप्रमाणे आचरण करावं लागेल. म्हणून काय करायचं बदलायचं नाही. म्हणून बदलायचं नसेल तर आपण काय करतो शंका कुशंका बहाने करतो. कांशीराम साहेबांचं एक वाक्य आहे प्रसिद्ध की अगर तमन्ना अगर सही हो तो रास्ते निकल आते. जर तुमची इच्छा असेल चांगली तर मार्ग निघतात. लेकिन तमन्ना अगर गलत हो सही नाही आहे तो बहाने मग टाळण्याचे बहाने तुम्हाला मिळतात. म्हणजे इंग्लिशमध्ये आमचं साहेब म्हणतात देर आर 1000 वे टू डू द वर्क. म्हणजे एखादं काम करायचं असेल तर तुम्हाला 10 प्रकारे 1000 प्रकारे ते करता येऊ शकतं. पण जर तुम्हाला ते टाळायचं असेल तर तुम्हाला 1000 वे टू अवॉइड होतं. म्हणजे युक्तिवाद आपण करतो आणि आपण त्या चांगलं ऐकण्यापासून परावृत्त राहतो आणि राहतो. मग विचिकित्सा म्हणजे कोणी त्यामध्ये आपण सांगतो किंवा बुद्ध म्हटले की तुम्ही जर प्रयत्न केला तर माझ्यासारखं बनू शकता. आपल्याला असं वाटतं या जगामध्ये कोण बुद्ध होणार आहे आता शक्य नाही. म्हणजे आपण काय होतं अरे कोणी जसं मग लोक म्हणतात अरे काय करायचं आहे शिकवून कुणीतरी आपण पोरांना सांगतात कुणाचं भलं झालं शिकवून कुणी आपण अरे शिकलं तुम्ही शिकला नाही म्हणून दुसरे शिकायचं तुम्ही शिकू शकता होईल सांगा. पण आपण काय त्याला शंका करू शकतो. तसं धार्मिक आचरण करणारी लोकं आहेत या जगात ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पण नाही आपल्याला असं वाटतं कोणी नाही करत. म्हणजे ते इंग्लिशमध्ये आपल्या मराठीमध्ये दुसरी एक म्हणे की आंधळ्याची जग आवडीची आंधळ आहे. म्हणजे आंधळा जो माणूस असतो ना तर त्याला असं वाटतं आंधळ्याची जग आवडीची आंधळ आहे. त्या आंधळ्याला वाटतं की मी जसं मला दिसत नाही ना तसं बाकीच्याला पण दिसत नसेल. म्हणजे त्याची अशी एक धारणा बनलेली असते की तसं काय नसतं. हा बदल असतो ते बदल आपण स्वीकारला पाहिजे. त्या विचिकित्सा एक बंधन आहे की आपण हे केलं की नाही मी बदलू शकतो. मी सुद्धा बुद्धासारखं बाबासाहेबांसारखं विद्वान होऊ शकतो महान बनू शकतो. तर विचिकित्सा म्हणून शंका कुशंका त्याला विचिकित्सामध्ये शंका कुशंका संशय. आणि तिसरं जे बंधन आहे ते शिलव्रत परामर्श. शिलव्रत परामर्शमध्ये काय होतं की आपण फक्त वरवरचं आचरण करतो. मग काय घरामध्ये त्रिसर्व परिषद म्हटल्याशिवाय जेवण करत नाही. असं करतो तसं करतो पंचशीलाचं पालन करतो असं करतो. ते सगळं वरवरचं असतं परंतु आपल्याला असं वाटतं या कर्मकांडात तुम्ही काय होईल आध्यात्मिक बनवलं वरवरचं सगळं हे केलं
आचरण केलं जातं. त्यामुळं अनेक लोक ध्यान करतात, कधी कधी ते कर्मकांड होऊन बसतात, जप करतात, मंत्रोच्चार करतात, कर्मकांड करतात. म्हणजे शीलव्रत परामर्श म्हणजे थोडक्यात वरवर जाऊन प्रामाणिकपणे करायचं नाही, वरवरचा दिखावा फक्त दिखाव्यासाठी की लोकांनी काही लोक टिळा लावतात, हिंदू लोक पाहिजे टिळा लावतात, माळा घालतात. म्हणजे काय लोकांना वाटावं धार्मिक एवढं का पूजा करून आलाय त्या ती गंध लावलाय ना धार्मिक माणूस आहे. म्हणजे अशा त्यांनी काय करतात की लोक कर्मकांडामध्ये अडकून पाहतात आणि आपण करतो बाबा हे सगळं तेवढं पुरेसं नसतं. खऱ्या अर्थाने काय कामराग म्हणजे इंद्रियच्या वासनेमध्ये किंवा भोगामध्ये आपण त्याचा आनंद घ्यायचा, लोभामध्ये तसा म्हणजे 5 इंद्रियाचा लोभ घ्यायचा, सगळा उपभोग घ्यायचा. त्यामध्ये कामराग काम वासनेच्या सगळ्या 5 इंद्रियांच्या कृष्ण आपण जास्त त्यांनी आपल्याला मिळावं, सर्व काय उपभोग घ्यावा. त्याच्यामध्ये जर कोणी बाधा आणली, अडथळा आणला आपल्या ह्याच्यामध्ये, आपण कुणाचा राग द्वेष करतो की जे आपल्या लोभामध्ये अडथळा ठरतात, उपभोगामध्ये अडथळा ठरतात, आणतात, त्याचा आपण द्वेष करतो. त्यामुळं लाभामध्ये जर कोणी अडथळा आणला तर आपण त्याचा तर व्यापार हा द्वेष करणं असं आहे. तर हे 5 शब्द आपल्या कानामध्ये असले पाहिजेत. सत्कार, दिठी, विचिकित्सा, शीलवत, परामर्श, कामराग आणि पटी. आता ही 5ही बंधनं तोडली तर मनुष्य काय होतो, अनागामी होतो. त्याला 3ऱ्या स्टेपला जातो, तो अनागामी होतो. श्रोतापन्न, सुकृतागामी, अनागामी. आणि पुढची 5 बंधनं आहेत ती आपण थोडक्यात पाहणार की दृश्य म्हणजे बौद्धिक स्वरूपाची की ते 5 बंधनं तोडली तर मनुष्य काय होतो, अरहंत बनतो. आणि आपला उद्देश आहे की भगवान बुद्धांच्या मार्गाने आपण जर धार्मिक आचरण केलं तर आपण अरहंत बनू शकतो, स्टेप बाय स्टेप. मग ती पुढची 5 बंधनं रूपराग म्हणजे आपल्याला अशी इच्छा असते की मेल्यानंतर कसं होईल, नाही मी मरता कामा नाही, पण मृत्यू येणारच आहे, तुला नाही हे नाही झालं. त्यामुळं मृत्यू हे शाश्वत आहे, आपण एक दिवस असणार आहे या जगात. परंतु आपल्याला असं वाटतं की नाही, मृत्यूनंतर सुद्धा मी याच शरीराने उपभोग घेईन कुठेतरी आनंदाचा, चांगल्याचा. त्याला रूपराग म्हणजे ह्या शरीरासहित मी आनंद उपभोग घेईन, त्याची एक अपेक्षा असते. दुसरा अरूपराग, समजा मला असं समजा किंवा शरीर जाळून टाकलं किंवा मातीत जाळून टाकलं, माती झाली त्याची, तरी पण एक आपल्याला असं वाटते की नाही मी जरी शरीर रूपाने नसलो तरी अशरीराने आत्म्याच्या लेवलला, चित्ताच्या लेवलवरती काय असेल तरी मी सुख मला मिळालं पाहिजे, उपभोग घेतला आला पाहिजे. अरूपराग म्हणजे रूप नाही आहे तुमच्याकडे, आता जे काही ठोस स्वरूपाचं शरीर नाही आहे, अस्तित्व नाही आहे, परंतु तुम्हाला असं वाटतं माझ्या मानसिक अस्तित्व कुठेतरी असेल तर त्या मानसिक अस्तित्वात सुद्धा मला आनंद घेता आला पाहिजे, उपभोग घेता आला पाहिजे. हे अरूप रागाची माणसाला आसक्ती असते. आणि मग मान, अहंकार असतो, मोठेपणाची भावना असते, उच्चनीचतेसारखी, इतरांपेक्षा लोकांनी मला नावावं, चांगलं म्हणावं, चांगलं काय इतरांपेक्षा जास्त मान. मग मान आणि मग उद्धंच तुझं असं म्हणतात. उद्धंच म्हणजे तरी पण एक अस्थिरता असते, आपल्या विचारामध्ये एक अस्थिरता असते, सातत्य काहीच नसतं. सातत्याने आपण दिवसभर एका विचारावर दुसऱ्या विचार कृती सातत्याने आपण बदलत असतो. एक प्रकारे अशांतता असते आपल्या मनामध्ये, वर्षानुवर्षे दिवसभर अशी प्रत्येक वेळ शांत एक चित्त एकाग्र होऊन एकाच मार्गाने असं काही नसतं. घरसोड ही सगळी चालू असते, त्याला उद्धंच आपण म्हणू शकतो. घरसोडीच आहे, आज हे करायचं, ते काम केलं, थोडंसं आठवण, ते सोडलं, हे सोडलं, काही करत नाही. म्हणजे जशी कामं सोडतो तसं आपण एक ध्येय ठरवलेलं आहे, धार्मिक जीवन जगायचं. तर अभ्यास करा, आचरण करा, काही गोष्टी सांगितलं ते करा. आपण म्हटलं ठीक आहे, 8 दिवस केलं, जाऊ दे, नंतर बघू, परत काहीतरी सुरू करू. असं घरसोडीची वृत्ती, त्याला उद्धंच, अस्थिर मानसिकता असते. त्या माकडाचं एक म्हणून जातं की माकड पाऊस पडल्यानंतर माकडाला वाटतं यार हे पाऊस पडल्यानंतर आपल्याला घर नाही, त्यामुळं दिसावं लागतं काहीतरी होतं नाही, घर मागं लागतो पुढच्या वर्षी आपण नक्कीच घर मागलं असतं. आणि ज्यावेळेस पाऊस संपला त्यावेळेस आपल्याला उद्या मारा लागतं आणि ते घर मागायचं काय त्याचं स्वप्न अस्तित्वात येत नाही. त्यामुळं
सगळ्यात गोष्ट म्हणजे अज्ञान हे सगळ्यात गोष्टीचं कारण. आता अज्ञान म्हणजे आपल्या अस्तित्वापासून अज्ञान. मग दुःख निर्मितीचे 4 अवस्थे आहेत. दुःख दुःख आहे जगात, दुःखाचं कारण असतं, दुःख नष्ट केलं जाऊ शकतं, दुष्ट करण्याचा मार्ग, दुःख नष्ट करण्याचा मार्ग हे अष्टांगी मार्ग आहे. पण आपल्याला माहीतच नाही ना की आपण हे आपल्याला मार्ग आहे दुःखाच्या पासून मुक्तीचा. तर हे अज्ञान या सगळ्या गोष्टीचं कारण आहे. अज्ञानामुळेच भवचक्रामध्ये माणूस अडकतो. जन्म मरणाच्या जे फेऱ्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणूया अडकतो. आणि या अज्ञानामुळे आपण विविध प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये सुद्धा दुःखी होतो. पंचशिलाचं साध्या गोष्टीमध्ये पंचशील दशशिलाचं आचरण केल्यामुळे घरामध्ये कितीतरी समस्या आपण उद्भवून घेतो स्वतःसाठी. परंतु आपल्याला आपण असं वाटत नाही ना कुठेतरी मला नाही का माझ्यावरती जाळतात त्याच्यामुळे मी दुःखी आहे, कुणीतरी करणी केली त्याच्यामुळं आपण दुसऱ्यावरती काहीतरी मला भूतपिशाची असं आपण कारणं वेगळी सांगतो. परंतु जे दुःखाचं काय कारण आहे ते आपल्याला माहिती असू शकतं, त्याचा आपण स्वीकार करत नाही. तर दुःख जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. कारण दुःखाचं अस्तित्व मान्य करणं ही तुम्हाला त्या दुःखमुक्तीपासूनची सुरुवात होऊ शकते की नाही. हे दुःख आहे, हे मला टाळायचं आहे, याच्यापेक्षा मला चांगलं जीवन जगायचं, सुखकर जीवन जगायचं, अशी आपली जर भूमिका झाली तरच आपण प्रयत्न करणार ना. मी मागच्या रविवारी मी तो सांगितलं होता की अमिबा इव्हॉल्व्स ड्यू टू इरिटेशन. एक पेशी अमिबाब असतो जीवन पाण्यामध्ये, परंतु त्याला ते एका पेशीने जगण्यासाठी जी त्याला त्रास होत असेल तर त्याच्यामधून तो त्याला ज्या वेदना होतात, इरिटेशन होतं, त्यामुळे मग एक पेशीचा 2 पेशीय प्राणी झाला. असं विभाजन करत 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 बहुपेशीय प्राणी निर्माण झाले आणि मनुष्य हा त्याचा सर्वोच्च बिंदू आहे की त्या मानवाला बुद्धी आहे. इतर प्राण्यांना तेवढी बुद्धी नाही आहे, भावना आहेत, परंतु बुद्धीचा जो विकास माणसामध्ये आहे किंवा तो इतर प्राण्यामध्ये नसतो. तर अशा तऱ्हेने ही 10 बंधनं तोडल्यानंतर आनंद बनतो. म्हणून म्हणतो हे आपण म्हणतो ना, आपण पहिलीच म्हणतो ना नमोतस्स भगवतो आरहतो, तो आरहत होतो. आरहत भगवान बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे आपण आचरण केल्यामुळे क्रमशः स्वतःमध्ये सततगामी अनागामी आरहत बनतो. हे व्यक्तिगत विकासाचे आपला मार्ग आहे. आता हा थेरवादी परंपरेमध्ये आणि वेगवेगळ्या बौद्ध शिकवणीचा किंवा आता अष्टांग मार्ग घेतला आपण. अष्टांग मार्गाची 8 अंग आहेत नाही का. सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. तर हे सम्यक आजीविकामध्ये 5 परत आपण बोला. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक व्यायाम, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. 8 अंगाचं अष्टांगिक मार्गाचं पालन केलं त्याचं. आपण दुसरी काय वाचा मनाची 10 शिलाचं आचरण केलं तरी आपण आनंद, प्रामाणिकपणे धर्माचं आचरण केलं आपण आनंद बनू शकतो. हा भगवान बुद्धाने आपल्याला आशावाद दिलेला आहे. आणि मग आपल्या जीवनामध्ये सर्व बाकीच्या गोष्टी आपण करतोय त्या जोडीला धार्मिक आचरण करून आपल्याबरोबर इतरांचा कुटुंबामध्ये समाजामध्ये सर्व मेल्यानंतर स्वर्ग आहे हे कुणी पाहिलंय. मग जिवंतपणे आपल्या घराचा आणि आपल्या समाजाचा स्वर्गात रूपांतर करायला काय हरकत आहे. केवळ धार्मिक आचरण करून जर हे शक्य होत असेल तर का नाही करायचं. हा एक मुद्दा प्रयत्न आहे. आता याला जोडून म्हणजे मला तुम्हाला हे पुढचा मला मुद्द्यावरती जास्त जोर द्यायचा आहे की आपण बाबासाहेब बोधिसत्व, हे बोधिसत्व काय मानले हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. ज्यावेळेस मी हे आचरण ज्यावेळेस करून अभ्यास धर्माचा वयाच्या 3व्या वर्षानंतर सुरू केला होता, परंतु मला ज्यावेळेस म्हणलं हे धार्मिक आचरण आणि लोभ, द्वेष, अज्ञान, काय वाचा मनाची शुद्धता करणे हे असं वाटतं शक्य नाही. व्यवहारिक जीवन जगत असताना आपल्यामध्ये जर असणारच लोभ, द्वेष आणि अज्ञान, कसं काय नष्ट होणार आहे. मग त्याच्यामध्ये काय आलं की पुढं शिकून अशी पुढे आली की हे थेरवादाच्या ज्या मूळ शिकवणी आहेत, भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर जी पहिलीच धम्मसंगती झाली त्याच्यामध्ये जे धम्मशिकवणीचं एकत्रीकरण केलं त्याला पहिली धम्मसंगतीमध्ये जसं एक इतिहास आहे. अशा 6-7 धम्मसंगती झालेल्या आहेत आतापर्यंत. तर त्याच्या इतिहास काळामध्ये 4 महत्त्वाच्या संगती झाल्या. त्यातली पहिली संगतीमध्ये सर्व बौद्ध शिकवणी एकत्रित करून त्याची मांडणी करण्यात आली आणि त्याला सुत्त पिटक हे नाव देण्यात आलं. मग जे आचरणाचे संघाचे जे नियम होते त्याचं विनयपटक तयार करण्यात आलं. आणि ज्या उच्च शिकवणी आहेत मनाच्या, बुद्धीच्या, विचार कसे तयार होतात त्याला अभिधम्म पिटक असं एक 3री पिटक तयार झालं. असे 3 पिटकांच्यामध्ये संपूर्ण बुद्धाची शिकवण संग्रहित करण्यात आली.
पहिल्या धर्मसंहितेमध्ये आणि आणखी अशा तऱ्हेने 2, 3, 4 धर्मसंहिते झाल्या. सम्राट अशोकाने दुसरी धर्मसंहिता केली असं म्हणू शकतो, किंवा तिसरी. आणि मग हर्ष, कनिष्क याने सुद्धा अशाच सुद्धा. तर हे तिसऱ्या सम्राट अशोकानंतर भगवान बुद्धानंतर 250, 300, 400 वर्षानंतर काय आलं की लोकांना असं वाटलं, म्हणजे त्या भिक्षूंच्यामध्ये थोडीशी शिकवणीबद्दल वेगळेपण निर्माण झालं. आणि मग त्या लोकांनी काय केलं, म्हणजे श्रीलंकेमध्ये तोपर्यंत बौद्ध धर्म पसरला होता. भिक्षू प्रामुख्याने ब्राह्मणातून आले होते, ब्राह्मण कम्युनिटीमधून जास्त, कारण शिक्षण आणि ज्ञान त्यांनाच जास्त होतं. त्यामुळे बुद्धाचे विचार त्यांना पहिल्यांदा समजले, त्यांनी ते स्वीकारलं भिक्षूंनी. सामान्यही लोक भिक्षू झाले, परंतु नाही. मग काही लोक आता ते जे अक्कलवान होते त्यांना काय वाटलं, नाही नाही नाही, हे काहीतरी फक्त बुद्धाची शिकवण आहे ना, ही काय पुरेशी नाही. आम्हाला तर भगवान बुद्धाच्या जीवनचरित्रापासून पण प्रेरणा मिळते ना. मग आम्हाला त्या बुद्धाच्या नुसतं शिकवणीनेच काय पुरेसं नाही आहे, तर बुद्धाची त्याचा जन्म, तारुण्य, त्याचे अभ्यास धर्माचा किंवा त्यांचे जे जे चरित्र आहे त्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते. त्यांचे जे सद्गुण आहेत त्याच्यापासून प्रेरणा मिळते. त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. म्हणून ज्या पारंपरिक केवळ शिकवणीच्या आधारे जे तत्त्वज्ञान चालवणं, तत्त्वज्ञानाच्या आधारे जे जो भिक्षू जीवन जगत होते त्यांना मायानी म्हणायला लागले, आपला हिनियानी म्हणायला लागले. ते थेरवादाला चिटकून राहिले त्या शिकवणीला. आणि हे दुसरी एक त्याच्यामध्ये महायान शाखा निर्माण झाली. ते म्हणले की आम्हाला बुद्धाच्या चारित्र्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते. म्हणून त्यांनी काय केलं, बुद्धाचे जे सद्गुण आहेत त्यांना जास्त जीवनात महत्त्व द्यायला सुरुवात केली. आणि अशा तऱ्हेने 10 पारमिताचं 6 पारमिता पुढे आणल्या की बोधिसत्वामध्ये हे 6 गुण असले पाहिजेत, 10 सद्गुण असले पाहिजेत. आणि त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळू शकते धार्मिक जीवन जगण्याची. पण मग ते 10 सद्गुण किंवा 6 सद्गुण, 6 आपण पहिल्यांदा पाहूया की बोधिसत्व हा काय करतो ते त्याच्या मागे थोडंसं इतिहास तो सांगतो तुम्हाला. आता 6 पारमिता की दान, शील, वीर्य, शांती, प्रज्ञा आणि समाधी, या 6 पारमिता. तेव्हा 10 पारमिता पण दुसरे आहेत. थेरवादी परंपरेमध्ये पारंपरिक एखाद्या बोधिसत्व बुद्ध कसा होतो बाबासाहेबांनी त्या 10 पारमिता सांगितल्या आहेत. त्यामध्ये 10 पारमिता थोड्याशा फरक आहे. दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा, शांती, सत्य, अधिष्ठान आणि मैत्री आणि उपेक्षा, असे त्या 10 पारमिता आहेत. ते थोडक्यात मी सांगितलं. मुळात हे जे 2 प्रामुख्याने जे बौद्ध धर्मामध्ये जे 2 पंथ उदयाला आले बुद्धाच्या नंतर, म्हणजे साधारणतः सम्राट अशोक 200 वर्षानंतर आणि त्यानंतरही 200 वर्ष, 400, 450 वर्षानंतर महायानी बौद्ध धर्माची त्यामध्ये भर पाडण्यात आली. ते थोडासा 2 पंथामध्ये भिक्षू संघाची विभागणी झाली. ते काय झालं की त्याला मग अरहंत बनणे म्हणजे प्रज्ञा प्राप्त करणे. थोडक्यात शिलाच्या माध्यमात शील, समाधी आणि प्रज्ञा, ह्या प्रज्ञा प्राप्त करणे बौद्धिक ज्ञान असतं. बौद्धिक ज्ञानाच्या आधारे हे धर्म शिकवणीचे आत्मसात करणं आणि बुद्धासारखी अवस्था प्राप्त करणं, ह्याला आपण काय म्हणूया, तो प्रज्ञेचा मार्ग आहे, अरहंत बनण्याचा व्यक्तीवर. परंतु महायानी भिक्षूंनी काय सुरुवात केलं की बुद्धाचे जे सद्गुण आहेत ते आम्हाला त्यात महत्त्वाचे आहेत. ते सद्गुण कसे की भगवान बुद्धाने सर्व मनुष्य प्राण्यांसाठी त्यांना दुःखमुक्त करण्यासाठी नुसता प्रयत्न नाही केला, तर सर्व प्राणी मात्र, जीव जंतूसहित सर्व प्राणी मात्रांना येतात. मग ते सांगतात, मग त्यांनी अशी म्हणजे महायानी लोकांनी म्हणजे भिक्षूंनी अशी थिअरी मांडली की म्हणजे केवळ स्वतःपुरतं ज्ञान प्राप्त करून आनंद बनणं पुरेसं नाही. बस झालो बुद्धासारखं बनलो, आनंद बनलो, हे पुरेसं नाही आहे. तर अनेक जीवजंतूपासून ते मनुष्य व प्राणी जे अज्ञानामध्ये आहेत, जे दुःखामध्ये आहेत, त्या लोकांना धम्माचं ज्ञान देऊन, मगाशी मी सुरुवात करताना ते सांगितलं की या सर्व माणसांना धम्माचं ज्ञान देऊन त्यांना देखील धम्म मार्गाकडे आणायचं आणि त्यांना देखील बुद्धत्व प्राप्त करण्याच्याकडे घेऊन जायचं. हे कामाला ते बोधिसत्वाचा आदर्श असा निर्माण झाला. त्याला ते बोधिसत्व म्हणतात. म्हणजे बोधिसत्वच का आनंद बनू शकत होते, परंतु त्यांनी एक दुसरा मार्ग स्वीकारला की बाबा आम्ही जे हे बौद्ध तत्त्वज्ञान जे आत्मसात केलं त्याच्यामुळे आम्ही पाहणार की
जर कोणी दुःखी असला, म्हणजे आता समजा त्या एखाद्या बोधिसत्वाचा आदर्श त्यांनी धर्माचं पालन केलं परिपूर्ण 6 पारामिता 10 पारामिता, आता तो नेक्स्ट स्टेप अशी नाही त्याची की तो बुद्ध बनणार आहे. परंतु तो बुद्ध बनणं काय करतो, पोस्ट पण करतो, लांबणीवर टाकतो, म्हणतो नाही नाही मला एकट्याला बुद्ध बनायचं नाही, मला सर्वांना बौद्ध बनवायचं आहे. जगामध्ये जेवढे मनुष्य प्राणी आहेत ना त्यांना बुद्धत्व प्राप्त करायचं, मला एकट्याला नको काय. आणि मग जे सर्व प्राणी मात्र अगदी वृक्षासारखे त्यांना जीव आहे असं म्हणलं तर त्या सगळ्या ज्या सजीवांना बुद्धत्वाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी तो बोधिसत्व कार्यरत असतो, प्रयत्नशील असतो. मग अशा तऱ्हेने हा अरहंताचा आदर्श प्रज्ञा प्राप्त करणे आणि बोधिसत्वाला, म्हणून तो बोधिसत्व हा पाया आहे करुणा. त्याला कोणालाही दुःखामध्ये राहावं ठेवावं असं वाटत नाही, प्रत्येकाला दुःखातून मुक्त करावं आणि सन्मार्गाला लावावं अशी जी भावना त्याच्यामध्ये जी येते ती करुणा. त्या करुणेपोटी बोधिसत्व काय करतो, बुद्धत्व प्राप्त करणं पोस्टपोन करतो, टाळतो. नाही मला एकट्याला बौद्ध बनायचं नाही, समबुद्ध बनायचं नाही किंवा आनंद बनायचं नाही, तर मला बोधिसत्व बनून सर्व प्राणीमात्राची सेवा करायची आणि सगळ्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी माझ्या अस्तित्वाचा जगण्याचा एकमेव हेतू हा सर्व प्राणीमात्र दुःखापासून मुक्त करायचं, माझ्या शरीरामुळे अनेकांना सुख मिळालं पाहिजे हा त्याचा हेतू. आणि म्हणून हे ज्यावेळेस मी अभ्यासलं त्यावेळेस थोडंसं मलाही बरं वाटलं. आणि ते काय म्हणतो जी 10 बंधनं तोडणं किंवा त्या शिकवणीचं आचरण करणं ते भिक्षू झालेल्या लोकांना सहज शक्य आहे. परंतु जे भिक्षू जीवन जगत नाही, गृहस्थी जीवन जगतात, मुलं बाळ संसार करतात, त्या लोकांना हे काटेकोर आचरण करणं, लोकद्वेष आज्ञातून मुक्त करणं कदाचित अवघड वाटेल. त्याला हा मध्यम मार्ग मलाही स्वतःला असं वाटलं की हे मार्ग चांगला आहे आपल्याला. आता मी स्वतःला बुद्धिवादी बनवायचो, त्यामुळे मला वाटलं की अरे आपल्यामध्ये क्षमता आहे सर्वांना गाईड करण्याची, मार्गदर्शन करण्याची, आणि आपण करायचं आहे जीवनामध्ये. मी एम पाळलं होतं की माझ्यामुळं आपल्याला बाबासाहेबांचं राहिलं काम आपल्याला करायचं आहे. तर लोकांना जे अजूनही बाबासाहेबांच्या त्या धर्मविचारापासून आले मागे किंवा त्यांनाही आपल्याला त्या मार्गाकडे घेऊन जायचं आहे. हा मोठा ज्याला म्हणूया की बोधिसत्वाचा आदर्श आपण प्रत्येकाच. आणि मग ज्यावेळेस आम्ही बाबासाहेबांचं समर्थन करायला लागलो की आम्ही बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो, अनेकांना ही संज्ञा आपण बोधिसत्व का म्हणायचं. आमचे मित्र आता इथं रवींद्र श्रीमंत आलेले आहेत, माझ्याबरोबर 15 वर्ष ते आहेत, आणि ही भूमिका आम्ही मानतो की बाबासाहेब आम्ही बोधिसत्व बाबासाहेबच म्हणतो. आंबेडकर ह्या नावाने उल्लेखसुद्धा करत नाही बऱ्याच वेळेस. आमच्या बोलण्यामध्ये लिखाणामध्ये ना बाबासाहेबांना एवढा आम्ही आदर्श मानतो की बाबासाहेब खऱ्या अर्थाने धार्मिक जीवन जगले, आम्ही लोक मान्यच करत नाही. म्हणून बाबासाहेबांना बाकीचे लोक आमचे राजकीय नेते म्हणतात, ते नेते राजकीय नेते. बाबासाहेब राजकीय नेते नाही आहेत. जरी ते त्यांनी काही काळ जरी राजकारण केलं असलं तरी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी जे बुद्धाकडे येऊन आपल्याला जे बौद्ध धर्माची दीक्षा दिली, हे केवळ तो बोधिसत्व होते बाबासाहेब, म्हणून ते आपल्याला धर्माकडे आणू शकले. असं कुणी धर्मांतर केलं नाही आहे कुणी. आता जे राजकारण नेते तरी धर्माचं पालन करतायत का? लोकांना बौद्ध धर्माकडे आणण्यासाठी हे सगळे आपले नेते म्हणवणार लोकांना काहीतरी आहे का? बौद्ध असलेले नेते राजकारण करत आहेत, भिक्षू काही इलेक्शन लढत आहेत, परंतु राजकारणातून येऊन धर्माचं लोकांना दीक्षा देण्यामध्ये केवढी करोडो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणलं. एकाच वेळेला लाखो लोकांना दीक्षा दिली. एवढी धार्मिक जो म्हणूया अथॉरिटी बाबासाहेबांजवळ होती. आजही म्हणजे आणखी करोडो होत आहेत धर्मांतर. त्यांची इच्छा होती की सारा भारत बौद्धमय करायचा आहे, बौद्ध संस्कृतीचं पुनर्जीवन करायचं आहे, जगाने बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे. ते हयात असते ना 10 वर्ष आणि 15 वर्ष, तर अख्खा भारत बौद्धमय झाला असतं, गॅरंटी झाला असतं. ही 10 पारमिता बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये पाळल्या. आम्ही त्यांना धार्मिक आध्यात्मिक म्हणलंच पाहिजे, म्हणून आम्ही आध्यात्मिक म्हणतो त्यांना, बाबासाहेबांना, की हे आमचे धर्मगुरू आहेत, ते धर्म संस्थापक आहेत. त्यांनी बौद्ध धर्माची एक वेगळी अशी मांडणी केलेली आहे. ते काय वेगळी मांडणी केलेली आम्ही समजूनच घेत नाही. आम्ही आपलं कुणीतरी येतो, कुणी पण धर्म सांगतो, फक्त काहीतरी चर्चा करतो की आपल्याला वाटतं हा धार्मिक माणूस आहे. बाबासाहेब धार्मिक होते. त्यांचा सर्व त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे आपल्यासाठी, जी काही प्रवचनं दिली किंवा जे काही भाषणं केली, तो सगळा आमच्यासाठी धर्म आहे. आम्ही ते आत्मसात केला पाहिजे, समजलं पाहिजे, आमच्या इतर बांधवांसाठी तो शेअर केला पाहिजे. सगळ्यांना दुःखमुक्तीकडून एक आदर्श समाज बाबासाहेबांनी निर्माण करायचं ठरवलं, स्वप्न पाहिलं होतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावरती आधार, तो समाज व्यवस्था आपल्याला घडवायची. त्याला देखील बाबासाहेबांनी तो बेस दिला की हे तत्त्वज्ञान मी माझे गुरु भगवान बुद्धापासून स्वीकारलेले आहे.
हे जे सामाजिक जीवनाचं तत्त्वज्ञान, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, जे संविधानामध्ये पण बाबासाहेबांच्या प्रियंबलमध्ये आपल्या पाहायला मिळते. तर बाबासाहेब हे बोधिसत्व होते म्हणून ते स्वतः बुद्धाला शरण गेले आणि आम्हाला सगळ्यांना त्या मार्गाने घेऊन गेले पुढे की चला या मार्गाने चला, या मार्गाने सगळ्यांचं कल्याण आहे. आपण ते मान्य केलं पाहिजे. त्या 10 पारमिता बाबासाहेब आपल्याला मी 5 मिनिटात आपण करूया त्याचं रिव्हिजन. बाबासाहेबांच्या जीवनाचा आढावा घेऊ की एक बोधिसत्व बनले म्हणजे भगवान बुद्ध जसं वेगळं हे केलं, त्यांनी शिक्षण घेतलं, तसं भगवान बुद्ध वेगळ्या गुरुकडे जाऊन परिपूर्ण झाले, स्वतःचा शोध घेतला दुःखाचा. बाबासाहेबांनी त्यांच्या आयातीमध्ये त्यांना मिळालेल्या संधीचा शिक्षणासाठी पुरेपूर फायदा केला. जेवण नसताना एका पावावरती जर बाबासाहेब राहून अभ्यास करत होते, जो अभ्यासक्रम 8 वर्षात करायचा होता तो त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. एवढं ज्ञान संपन्न केले. बरं, 1 डिग्री घेतली तर मला आपल्यासारखं, मी ग्रॅज्युएशन झालं, मी आपलं थांबलो म्हणलं बाद झालं आपण नोकरी करायला. परंतु बाबासाहेबांनी 1 डिग्री घेतल्यानंतर परत 1 PhD करून परत आम्ही इंग्लंडवरून आपल्या अमेरिकेहून इंग्लंडला गेले, तिथं डिग्री घेतल्या, तिथून जर्मनीला जाऊन तिथं दुसऱ्या ॲडमिशन घेतलं. एवढं का केलं त्यांनी? अथक प्रयत्न केला. 18 तास अभ्यास केला, म्हणजे 24 तासापैकी 18 तास अभ्यास. एवढे कष्ट, हे ज्ञान संपादन करण्याची बाबासाहेबांमध्ये ते ज्ञान संपादन केलेलं. त्यांनी काय केलं? नोकरी केली का? थोडे दिवस केली होती फक्त प्राध्यापकी की शिकण्यासाठी पैसे हवे म्हणून. बाकी परदेशी डिग्री घेऊन आल्यानंतर त्यांना इथं काय काय नोकऱ्या मिळाल्या असतात, जगात पुढेही नोकरी केली असती, पण त्यांनी स्वतःचा स्वार्थ नाही पाहिला. सगळं ज्ञान आहे ना समाजासाठी दान देऊन टाकलं. उभं आयुष्य दान केलं. ही दान पारमिता बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये केवढी मोठी होती. शील, ते बाबासाहेब काय म्हणतात की मला लोक घाबरतात ते एवढ्यासाठी नव्हे की मी खूप शिकलोय म्हणून, माझ्याकडे 10-15-20 डिग्री आहेत त्यासाठी लोक घाबरत नाहीत, परंतु माझ्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही. माझं शील हे श्रेष्ठ असल्यामुळं मला लोक घाबरतात. अनेक लोक जर पाहिलं की शिलाचरणाच्या माणसाला लोक हे दक्कून असतात. आणि त्याच्या हे बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये पराकोटीचं बौद्धधर्माप्रमाणे जे काही आचरणाच्या, नैतिकतेच्या जे काही शिलाचरणाच्या कसोटी आहेत ते त्यांनी पाळ केल्या होत्या. इंग्लंडसारख्या ठिकाणी राहून सुद्धा त्यांनी तिथं दारू आणि पार्ट्या हे करत बसले असते. व्यसन नाही केलं त्यांनी, आयुष्यभर व्यसन नाही केलं, कुठलं व्यसन नाही केलं. आता सिगरेट, तंबाखू, गुटख्यापासून सगळं चालतं लोकांना, आवश्यक वाटतं, अभ्यास करता येत नाही त्याशिवाय म्हणते नाही का, शिकताना सुद्धा. म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये शिलाचरणात खूप होतं. दान, शील, निष्कर्म्य, त्याग, अतिशय त्यागी जीवन जगले ते. त्यांनी त्यांच्यासारख्या शिकलेल्या माणसाने घरावरती सोन्याची कवळं टाकली असती, परंतु ते सगळं त्यागी जीवन जगले. स्वतःसाठी त्यांना विचारलं की बाबासाहेब तुमच्या आंबे एवढे गरीब आहे आणि तुम्ही का सूट आणि बोट घालता? एकच फक्त शौक केला त्यांनी, कारण ते घातल्यामुळं म्हणजे महात्मा गांधींनी कपडे उतरवले आणि लोकांना नागडं होण्याचा आदर्श दिला तिला. पण ते म्हणले की मला गांधीसारख्या लोकांना आदर्श द्यायचा नाही माझ्या लोकांना, कारण ते ऑलरेडी नागडे, अंगावर कपडा नाही त्यांच्या. मला त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करायची की आमच्यातून एखादा माणूस शिकून एवढा मोठा होऊ शकतो. त्या लोकांना माझ्याकडे पाहून त्या लोकांना एक अभिमान वाटला पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे की आपण सुद्धा बाबासाहेब. आणि त्यानंतर किती लोक बाबासाहेब पोटामध्ये असायचे त्या बाबासाहेब कसे पेहराव करायचे. तर त्यांनी त्यागी जीवन जगले. घरप्रपंच आणि खूप पैसा आणि संपत्ती हे त्यांनी वेळ घालवला. दान, शील, निष्कर्म्य, वीर्य पारमिता अशी आहे की त्याच्यामध्ये उत्साह एवढा की खूप म्हणजे जगाचं म्हणजे सगळ्या समाजाला दुःखातून मुक्त करायचे. त्यांना माणुसकी त्यांच्या हिरावून घेतली, त्यांना जनावरच्या खालची दर्जा त्यांना आहे, त्यांना त्यातून बाहेर काढायचे. किती कष्ट करावं लागतील, ते कष्टाला त्याला वीर्य म्हणले. चांगल्या कामाला आली शक्ती, एवढं मोठं काम करायचं. फक्त 65 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण त्या 65 वर्षाच्या आता मी 66 झालं. 65 वर्षामध्ये बाबासाहेब त्यांचं जीवन कार्य करून गेले. एवढं मोठं करोडोंच्या जीवनामध्ये त्यांनी क्रांतिकारक परिवर्तन घडून आणलं. हे वीर्य बाबासाहेबांना कुणीतरी एक पत्रकार होता किंवा ते फॉरेनचे असे आढळते, त्याने रात्रभर सगळ्या नेत्यांच्या घरी गेले, एकेकाच्या नेहरूच्या याच्या अशा. तर ते लोक म्हणले अहो ते झोपत तुम्ही जा इथं कोणी. मग त्यांना तर भेटून जायचं होतं दुसऱ्या दिवशी, ते वेळ नव्हता त्यांना. तर ते म्हणजे चला ते दलितांचे जे अस्पृश्यांचे जे नेते आहेत डॉक्टर आंबेडकरांना ते 12-1-2 वाजले होते. ते आले, त्यांनी पाहिलं अहो ते तुम्ही म्हणे तुम्ही आत्तापर्यंत जागी कशी काय?
ते अमुक झोपलेत, नेहरू झोपलेत, गांधी झोपलेत, हां हे मौलाना काय ते बाकीचे सगळे झोपलेत, तुम्ही जागे कसे काय? बाबासाहेब म्हणले ते झोपलेत कारण त्याचा समाज जागा आहे. आता मला जागा राहावं लागतंय कारण माझा समाज झोपलेला आहे आणि म्हणून मला त्यांच्यासाठी जागा राहावं लागतं. तर हे दिवस रात्र एक करून बाबासाहेबांनी आपल्यासाठी त्याग केलेला आहे आणि त्यांच्यामध्ये तो सगळ्या जीवनाचा प्रत्येक क्षण त्यांनी समाजसेवेसाठी लावलेला आहे. वीर्य, प्रज्ञा म्हणजे शहाणपण, सत्याचं आकलन. त्यांनी शोध लावला. भगवान बुद्धांचं जसं सत्याचं ज्ञान प्राप्त झालं, त्यांना परदेशात राहिल्यामुळं जगात कुठं अस्पृश्यता नाही, जातीयता नाही, इथंच काय आणि जेवढे देव असताना हे सगळं अज्ञान, शिक्षण नाही, गरिबी, हे सगळं सत्याचं नॉलेज बाबासाहेबांना केलं. त्याच्यामुळे प्रज्ञा प्राप्त होती. त्यांच्याकडे एवढी बुद्धी होती की या अवस्थेतून, या गरिबी, लाचारी आणि या सगळ्या अवस्थेतून माझ्या समाजाला वर काढायचं कसं काय, आकलन होतं त्यांच्याकडं, ज्ञान होतं. त्यामुळे लोकशाहीचा त्यांनी वापर करून सत्तेत आल्यानंतर ह्या आपण अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली. त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली. अख्ख्या भारतामध्ये करोडोंचा देश, उच्चवर्णीयामध्ये ब्राह्मण सगळं श्रेष्ठ, घटना लिहिण्याची अक्कल नाही, पात्रता नाही. ही पात्रता भारतामध्ये एकमेव बाबासाहेबांकडे होती. आणि त्यामुळं गांधी जे त्यांचे विरोधक होते त्यांना देखील किंवा सगळ्या लोकांना नाही हे यांनाच अध्यक्ष करायचं ड्राफ्टिंग कमिटीचं असं म्हणून बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचं घटनेच्या चेअरमन करणं त्यांना संधी मिळली आणि त्यांनी सगळ्या लोकांना, सर्व लोकांना बरोबर अधिकाराचं वाटप करून सगळ्यांना मनूचा कायदा तिथं रद्द करण्यात आला. त्यांनी सांगितलं हे अस्पृश्यता पाळणे हे सगळ्या कलमानुसार गुन्हा आहे, पाळून त्याला शिक्षा होईल, कायद्याने नष्ट करू शकते. पण हे करण्यासाठी त्यांनी ते जे ज्ञान संपादन केलं होतं, त्यांना जे तो अथॉरिटी मिळाली होती अभ्यासावर आणखी, ती प्रज्ञा त्यांच्याकडे होती म्हणून त्यांना तो अधिकार मिळाला. घटना लिहिण्यामध्ये त्यांना संधी मिळाली, प्रज्ञा होती त्यांच्याकडे. आपण त्यांच्या त्या सॅल्यूट केला पाहिजे, त्यांच्या कार्याचा विरोध दिला पाहिजे. आपण थोडंफार तर त्यांच्या पाश्चात्यात केलं पाहिजे ना. दान, शील, निष्कर्मे, वीर्य, प्रज्ञा, शांती म्हणजे सहनशीलता किंवा क्षमाशीलता. त्यांच्यावर इतके खूप अन्याय झाले परंतु त्याच्या अन्यायावर ते खचून नाही गेले. नोकरीमध्ये अस्पृश्यता त्यांना राहिला ते हात नासे फायली म्हणजे बडोद्याच्या दरबारामध्ये तो चपराशी त्यांच्याकडे फाईल स्पर्श न करता टाकायचा किंवा त्यांना प्यायला मटका किंवा हे नव्हतं, पाणी देत नव्हतं. त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली नाही स्पृश्य लोकांच्या एरियामध्ये. केवढा मोठा अपमान झाला त्यांना, परंतु त्यांनी सहन केला. त्याचा भाव पण नाही किंवा त्याच्यावर आला लोकांचे. तर ही सहनशीलता आणि क्षमाशीलता, ज्यांनी अन्याय केला त्यांच्यावर सुद्धा त्याचे सूर उभं बसले नाहीत आयुष्यभर. ज्यावेळेस त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली तर त्या संविधानामध्ये सगळ्यांना बरोबरीची हक्क दिली. त्यांनी असं म्हणलं नाही की जे अरे हे उच्चवर्णीयांनी खूप मला त्रास दिलेला आहे त्यांच्याबद्दल जरा कमी हे करायचा त्यांना आणि बाकीच्यांना आपण जास्त, असं नाही, सगळ्यांना बरोबर. तर समतेचे ते भुकते होते. म्हणून सहनशीलता आणि क्षमाशीलता हे दोन गुण शांती पारमितेमध्ये जे येतात ती त्यांच्याकडे ठासून भरली होती. शांती, सत्य म्हणजे अनेक गोष्टींचं सत्य आहे, ज्ञान वेगवेगळ्या प्रकारचे, असे त्या सत्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या सत्याचं ज्ञान असणं अनेक प्रकारचे सत्य आहेत त्या जीवनामध्ये. आपल्याला आता अभ्यास करतो आपण. आता मी समजा सायन्सचं केलं आहे अभ्यास म्हणून मला सायन्सचं थोडंफार बेसिक नॉलेज आहे, परिपूर्ण नाही. मी काय PhD किंवा काय त्याचं हे नाही, मी काय सायंटिस्ट नाही मोठा, बेसिक नॉलेज आहे. मला मेडिकलचं सांगितलं कोणी किंवा मला तुम्ही ऑपरेशन करा किंवा डॉक्टर करा, मी काय ते करू शकत नाही. कुणीतरी इंजिनिअरिंगचं हे बिल्डिंग बांधला किंवा काय मशीन, ते नॉलेज म्हणजे जगामध्ये कितीतरी प्रकारचं ज्ञान आहे. त्यातलं आपल्याकडे किती ज्ञान आहे, फार कमी ज्ञान आहे. हां, परंतु आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान असणं हे आवश्यक आहे. सत्य आहे. मी वारंवार सांगतो किंवा एखाद्याला असतं किंवा मी सर्वात शहाणा आहे तर तो माणूस खरं तर मूर्ख असतो. जगात एवढ्या प्रकारचं नाही, म्हणजे मग ज्याला कळतं किंवा मला कमी ज्ञान आहे, जगात आणि खूप आणखी ज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, हे मान्य करणं तेवढ्या प्रमाणात तो माणूस शहाणा आहे. त्याला समजलं असतं की माझ्यामध्ये अज्ञान आहे, मला आणखी कळत नाही.
तर बाबासाहेबांचं सगळ्या लोकांच्या बऱ्यापैकी ज्ञान त्यांना होतं. अनेक प्रकारचे त्यांनी मानवशास्त्र अनेक प्रकारचे अभ्यास केला होता, एकच नाही. हे सत्याचं ज्ञान असतं हे त्यांना सुद्धा ते सत्य हे पारमिता, शांती सत्य अधिष्ठान. आणि अधिष्ठान पारमिता म्हणजे एक कमिटमेंट आहे, बांधिलकी. ही बांधिलकी ही जीवनामध्ये एक ध्येय आपण स्वीकारतो. ही बाबासाहेब म्हणले, अरे या माझ्या मुख्या प्राण्यांना याला कोण त्यांनी म्हणजे मूक नायक लिहिलं होतं त्यांनी. पहिले 1920 साली साक्षी टाकलं ते साप्ताहिक, त्याला नाव दिलं मूक नायक. हे सगळे मुके आहे, त्यांना बोलता येत नाही. यांचा मी नायक मला बनायचं आहे, यांना मुक्त करायचं आहे त्या अवस्थेतून. बाबासाहेबांमध्ये स्वीकारलेलं जे ध्येय होतं ते पार करायचं, या सगळ्यांना जीवनमुक्त एक स्टेटस द्यायची, यासाठीची आयुष्यभर कमिटमेंट. असं नाही काही दिवस केलं बास आता थकलो मी, आता तरुणपणी खूप केले, आता काय मी म्हातारा झालो संपलं, असं नाही. मरताना सुद्धा शेवटची बुद्धांच्या धर्माची प्रस्तावना लिहून बाबासाहेब गेले. धर्म तर स्वीकारलाच, तर हे अधिष्ठान बांधिलकी स्वीकारलेल्या कार्याबद्दलची ती त्यांच्याकडे परिकल्पित होती, ती फक्त पारंगीता. अधिष्ठान मैत्री आणि उपेक्षा. केवळ प्राणीमात्राच्या ज्याला म्हणूया आपण त्याच्या कल्याणाची जी भावना असते, सुखाची आणि कल्याणाची, सर्व प्राणीमात्राला दुःखातून मुक्त करायचं ही जी मैत्रीची भावना असते, तो ज्याच्यामध्ये मैत्री भावना आहे तोच त्या इतरांना दुःखमुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो. ती त्यांच्याकडे ठासून बसली होती. आणि उपेक्षा ही जीवनामध्ये काही जरी आलं, लोक आपल्याशी कसे वागले तरी स्थिर राहण्याची जी मानसिक तयारी असते त्याला उपेक्षा म्हणतो. की कुणी आपली निंदा करू, स्तुती करू, आपल्याला सुख येऊ, सुख असो दुःख असो, यश अपयश, तर ह्या सगळ्या अवस्थेमध्ये जो मनुष्य स्थिर राहतो त्याला ती उपेक्षेची भावना असते. तर बाबासाहेबांच्यामध्ये ती स्थिरता, ती स्थिर प्रज्ञता, बुद्धत्वाची जी स्टेबल मानसिकता त्यांच्याकडे होती. अशा तऱ्हेने बाबासाहेब या 10 पारमितांचं आचरण त्यांच्या जीवनात केलं. त्यांना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व हा कुणी असू शकतो, स्त्री पुरुष कुणी असू शकतो. असं नाही किंवा पुरुष आचरण करू शकतात, स्त्रिया नाही करू शकतात. स्त्री पुरुष कुणीही बोधिसत्व राहतो. तो आदर्श मला खूप आवडला, मला तो भावला. मी म्हणलं किमान आपल्या ज्ञानापासून आपण 4 लोकांना जगण्यामध्ये मदत करूया, धर्माची प्रचार प्रसार करूया. आणि तुम्ही अभ्यास करत असतो आता सुद्धा यूट्यूबवरून, याच्यावरून जे नॉलेज मला मिळतं ते मी शेअर करत असतो. म्हणजे आपल्या जगण्यामुळं, आपल्या असण्यामुळं जगातलं दुःख जर कमी करता आलं, व्यक्तिगत असो, कौटुंबिक असो किंवा सामाजिक दुःख असो, कोणत्याही प्रकारच्या दुःखामध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग करून जर आपल्याला लोकांचं जीवन सुख करता आलं तर आपल्याला ते हवं आहे. ती जी बांधिलकी आहे, कमिटमेंट आहे, तो मार्ग म्हणजे आपण बोधिसत्वाचा मार्ग आपण स्वीकारायला पाहिजे. तर अशा तऱ्हेने हिनयान, महायान किंवा थेरवाद आणि महायानाचे असे 2 पंथ ज्या बौद्ध धर्मात आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला दोन्हीचं आचरण केलं पाहिजे. त्यामुळं बाबासाहेबांनी 11वी प्रतिज्ञा आहे, मी अष्टांग मार्गाचे पालन करेन, धार्मिक आचरण करेन आणि 10 पारमिताचं पण पालन करेन. म्हणून 10 पारमिताचं सुद्धा आचरण करायचं आहे बोधिसत्वाच्या. आणि अष्टांग मार्ग किंवा 10 संयोजनं, काय वाचा मनाची शुद्धता करून हे अनंत पद बनणे, दोन्ही मार्गाने आपल्याला प्रगती करायची. त्यामुळं आपल्याला या दोन्हीचं सांगड घालणं. म्हणून बाबासाहेबांनी एक प्रतिज्ञा आहे, त्याच्यामध्ये प्रज्ञाशील आणि करुणा या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेल असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे प्रज्ञा हे अनंत पदाचं जे प्रज्ञा, आणि प्रज्ञाशील आणि करुणा, प्रज्ञा आणि करुणा. बोधिसत्वामध्ये करुणा असते, अनंतामध्ये प्रज्ञा प्राप्त केली असते. तर बाबासाहेब यांचं सांगड येतं, प्रज्ञाशील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवील. प्रतिज्ञा आहे आपली 22 प्रतिज्ञा. तर आपण सर्व त्या मार्गाने वाटचाल करूया. आपल्याबरोबर आपलं कुटुंब, समाज आणि संपूर्ण भारत देश, जगभर बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार कसा करता येईल हे आपण पाहूया. आपण सर्वांनी ऐकून घेतलं आणि मला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. जय हिंद. साधू साधू.